विमानात प्रवास करताना मी बघितलं म्हणजे बऱ्याचशा विमानांमध्ये फ्लाईट्समध्ये 13 नंबरची सीटच गाळलेली असते, 12 नंतर एकदम 14. असं का? 13 नंबर. 13 नंबर ना, काय माहिती, जगामध्ये सगळीकडेच हा थोडासा वाईट नंबर आहे असं समजलं जातं, अशुभ मानला जातो. त्यामुळे त्या नंबरच्या सीटवर कोणी बसायला तयार होणार नाही असं विमान कंपन्यांना मला वाटतं वाटत असावं. हम्म, हम्म, त्यामुळे विमान हम्म. कंपनी जी आहे ती उगाच 13 नंबरची सीट ठेवायचीच कशाला म्हणून ठेवत नाहीत. प्रवाशांची मानसिक शांतता ही त्यांच्यासाठी महत्वाची आहे. त्याच्यामुळे 13 नंबरची सीट ठेवली तर त्याच्यावर प्रवासी येतील की नाही, बसतील की नाही, आणि बसले तरी त्यांना मानसिकरित्या त्या शांततेने प्रवास करतील की नाही ही शंका त्यांना वाटायला लागली असावी. त्यामुळे मला असं वाटतं की विमानामध्ये 13 नंबरची सीट नसतेच. वगळूनच टाक. हम्म. आता ह्याच्या मागे पाश्चात्य देशातले काही संस्कृती आहेत, समज आहेत, त्याच्यामुळे हा समज जास्त दृढ झालेला आहे असं वाटतं. येशू ख्रिस्त जे आहेत त्यांच्यावर झालेल्या विश्वासघाताशी 13 हा आकडा जोडला जातो. ख्रिस्ती धर्मात शुक्रवार आणि 13 असं दोन्ही एकत्र आलं तर ते अत्यंत अशुभ समजलं जातं. त्याचबरोबर पाश्चात्य संस्कृतीत 13 हा आकडा दुर्दैवाचं प्रतीक मानला जातो. खरं तर ही अंधश्रद्धाच आहे. पण अनेक देशांमध्ये 13वा मजला सुद्धा नसतो इमारतींना. बऱ्याच ठिकाणी 12 नंतर डायरेक्ट 14वा मजला असतो. अंकशास्त्राच्या मते हा आकडा चढ उतार आणि अचानक घडणाऱ्या घटनांशी संबंधित आहे. पण आपल्याकडे हिंदू धर्मात 13 आकडा अशुभ मानला जात नाही. आपण 13 हा अत्यंत शक्तिशाली आणि रहस्यमय असा अंक मानतो. तर ह्या सगळ्या समजुतीमुळे मला असं वाटतं विमान कंपन्यांनी 13 नंबरची सीट ठेवली नसावी आणि त्यामुळे तुला ती 13 नंबरची सीट काही विमानामध्ये दिसली नसावी. इटलीमध्ये माहितीये का, ते 17 हा आकडा सुद्धा वगळला जातो. हो, हो, बरोबर. आपल्याकडे फक्त 13 हा आकडा वगळला जातो.